कोकणात जाणारी वाहतूक मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून वळवली तरच कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमध्ये सवलत देऊ अशी माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे। त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या सर्व वाहनांना टोलमाफी मिळणार नाहीये। मुंबई गोवा हायवेवर काही ठिकाणी असलेले खड्डे भरण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। येत्या आठवड्याभरात हे खड्डे भरण्याचं काम पूर्ण होणं अपेक्षित आहे। त्यामुळे वाहतूक वळवण्याचा प्रश्न येणार नाही। ऐनवेळी वाहतूक वळवण्याची वेळ आली तर अशा वाहनांना टोलमाफी देऊ असंही केसरकर यांनी स्पष्ट केलं आहे। त्यासाठी कोकणाकडे वळवलेल्या वाहनांना विशेष स्टिकर्स दिले जाणार आहेत। कसं आहे की रेग्युलर ट्रॅफिक आहे यांना तर टोल भरायलाच लागेल, परंतु गणपतीसाठी जे स्पेशल डायव्हर्ट केलेलं आहे ट्रॅफिक, तिथला रस्ता खराब झाल्यामुळे त्यांना कन्सेशन देण्याच्या संदर्भात आम्ही विनंती केलेली आहे आणि माझी खात्री आहे की तेवढं ते खाजगी ठेकेदार आहेत ते सुद्धा ते कन्सिडर करतील। दुसरीकडे काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी मात्र सरकारच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। राज्य सरकार शब्दांचा खेळ करून कोकणातल्या जनतेच्या भावनांशी खेळत असल्याचा आरोप नितेश राणेंनी केलाय। कोकणातले रस्ते गणपतीच्या आधी दुरुस्त करणार असल्याचं सरकारनं आश्वासन दिलं होतं, पण आता तेही पूर्ण करण्यात अपयश आल्यानं सरकारनं किमान कोकणी जनतेला टोल माफी तरी द्यावी या मागणीवर आपण ठाम असल्याचं नितेश राणेंनी सांगितलं। मुंबई गोवा हा जो हायवे आहे त्याच्यावर खड्डे किंवा त्याची जी दुरवस्था आहे ती झाल्यामुळे तुम्ही पर्यायी मार्ग म्हणून मुंबई गोवा पुन्हा जो वापरणार आहे त्याच्यावर तुम्ही टोल माफी द्या, कारण का मुळामध्ये चूक राज्य सरकारचीच होती। आता ह्या सगळ्या चित्रामध्ये एका बाजूला चूक सुधारायची नाही, दुसऱ्या बाजूला तुम्ही राजकारण करायचं, म्हणजे ह्याच्यामध्ये कोकणी माणसांनी करावं काय?